नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा आज अधिकृत शुभारंभ करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी साई कोटेक्स जिनिंग अँड प्रेसिंग या ठिकाणी या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब मडके, बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, सीसीआयचे केंद्र प्रभारी महेश बामणे, मोहनराव देशमुख, बालम टाकळीचे सरपंच डॉक्टर राम बामदळे, एकनाथ कासाळ, माजी सरपंच रामजी अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पार पडला. खासगी कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा कापूस कमी दराने खरेदी केला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे चित्र होते. ही बाब लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी बालम टाकळी येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासकीय दराने कापूस खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर कापूस विक्रीसाठी आणण्यात आला. केंद्रावर कापूस वाहून आणणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी ग्रेडर सुदर्शन हजारे, सुनील शेठ शर्मा, महेंद्र शेठ जयस्वाल, सुनील शेठ गुप्ता, अनिल शेठ वाडिले, राजेश छाजेड, बबनराव वाघुंबरे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असून व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेवगाव तालुक्यामध्ये बालम टाकळी या ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र व्हावं अशा पद्धतीची शेवगाव पूर्व भागाच्या विशेषतः बोदेगाव, बालम टाकळी, हातगाव, कांबी, मुंगी, बाडगावान, मुरमी, जळगाव सर्व शेतकऱ्यांची मागणी होती आणि या शेतकऱ्याच्या मागणीला आपण या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये रस्ता रोको आंदोलनाचा इशारासुद्धा दिला होता. परंतु निश्चितपणे या ठिकाणी सर्व आपले मीडिया पत्रकार आपल्या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी सीसीआयनं आज निर्णय घेतला आणि बालम टाकळी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सीसीआयचं खरेदी केंद्र झाल्यामुळं या ठिकाणी 7,000मध्ये विकणारा कापूस 8,000 रुपयामध्ये जाणारा 1,000 रुपये क्विंटलचा फरक त्या ठिकाणी होणार आहे आणि शेवगावला वाहतुकीचा खर्च वेळ शेतकऱ्याचा या ठिकाणी वाचणार आहे. यामध्ये निश्चितपणे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे चेअरमन मडके पाटील, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ अधिकारी, त्याचप्रमाणे सीसीआयचे अधिकारी आदरणीय ब्राह्मणे साहेब, त्याच पद्धतीनं या ठिकाणी साई कोटेक्सचे सर्व प्रोपायटर सुनील शेठ असतील, शर्मा शेठ असतील, सर्वांचं, त्याचप्रमाणे महेंद्र शेठ असतील, सर्वांनी या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी तयारी दर्शवली. त्यामुळे निश्चितपणे आज हे खरेदी केंद्र सुरू होत आहे. या बातमीचा इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.